नाही थांब थांब आता नाही आधीपासून बघा. राम राम मंडळी, आता ज्या लेवलनी माझा किस्सा खाली होतोय ना त्या लेवलनी भरला असताना तर अंबानीला पण मागं सारला असतं. त्यात पण आजचा विषय पण जरा डेंजरस होता, कारण ह्या क्लासच्या मंडळीला घेऊन आम्हाला जायचं होतं ट्रिपला, ते पण कुठं तर पाहुणा लेखला. आता सकाळ सकाळ माझ्या जीवनात आत्म्याची चहाने तलब भागवली. तर प्रायव्हेट जेटला यायला पण जरा टाइमच होता. मग मस्तपैकी नाश्ता केला आणि गाडी पण आली. मग काय श्री गणेशा करून रथात विराजमान झालो. आता आमचं पोट नाही ते सारखाचं गेट आहे, एवढं खाऊन पण नाराज नाही होत का सोडला ना. एक चुटकी सिंदूर की किंमत तुम क्या जानो प्रणव बाबू असं म्हणत निकीने मोकळ कपाडला लटे भांडार करून टाकलं होतं. आता काय माझ्या आमच्या आवेच्या राखीच्या लावण्याला बघून गौतमी पाटीलला पण टेन्शन घेईन. अयो काय नाचत होती, यांच्या एका डोमक्यानं बस सुद्धा डान्स करत होती राव. आता बाईच्या बांगडीच तर काय माहित नाही, पण ही मेंबर जर आगाव पडली असती ना तर हाडकन नक्कीच टिचली असती. कसं आहे, आता मापात पाप करून देवबापाचं दर्शन करायला जातो साईबाबाच्या मंदिरात आणि हनुमान दादाचं पण दर्शन घेऊन बाहेर येतो तर बघतो तर काय, आता जेवढी गर्दी देवबाप्पाला पाया पडायला झाली नव्हती त्यापेक्षा डबल गर्दी तिथं चपला घ्यायला झाली होती. आता जसं लहान बाळाला खेळणे घेतल्याशिवाय करमत नाही तसं या पोरींना शॉपिंग केल्याशिवाय राहत नाही. एवढ्या गर्दीत आमच्या ट्रिपचे मुकदम म्हणजे मॅडमला शोधत होतो, तोवर बघतो काय मॅडमची मस्तपैकी शॉपिंग चालू होती. आता थोड्याच वेळात या पलटणला घेऊन आम्ही पोहोचतोय पवना लेक पॉइंट. गेले गेले मस्तपैकी पाण्याचं दर्शन घेतलं आणि या 3 बालकांना झोक्याची सैर करून दिली. आता ढगात जायच्या अगोदर आहे ना हे चाळ करणं गरजेचं आहे ना, काय तर टाइमपास म्हणून सगळ्यांनी गेम खेळायचा मार्ग निवडला होता. आता आम्ही पण मस्तपैकी लुडो म्हणजेच गावरान भाषेत चिंपुळ्याचा डाव मांडला होता. आता ट्रिपला आलो काहीतरी तुफानी झालं नाही असं होणारच नाही. आता नाश्ता करून झालं सर म्हणले कुछ तो तुफानी हो जाय. मग काय तर जो पण आव्याला स्विमिंग पूल मध्ये टाकल त्याला रोख 2000 रुपये. मग काय इथे 2 रुपयाच्या चॉकलेट साठी पोरं काय पण करतात, इथं 2000 आहे. मग जी काय आव्याला पाण्यात आपटलंय अगाय, आता एकाला टाकलं आणि बाकीचे राहतात होय. आता सगळ्याच गँगला सरांनी पाण्यात उतरवलं. मग काय नुसतं हानकी बडीव आणि पाणी उडीव कार्यक्रम चालू केला. भर पावसात स्विमिंग पूल मध्ये पोहणारे आमच्यासारखे आम्हीच.